कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे खूप दुखतंय का? नाही, आय एम परफेक्टली फाईन। हो का? बघू। तुम्ही परफेक्टली फाईन आहात? मग एवढं मोठं बँडेज काय उगाच केलंय का डॉक्टरांनी? मला काही झालं नाहीये मेजर, आय एम फाईन। अच्छा, म्हणजे गोळी एवढी चाटून गेली तुमच्या हाताला तरी एवढं काहीच झालं नाहीये का? लीला, आता तुम्ही म्हणणार आहात मर्द को दर्द नहीं होता वगैरे। लीला, आय एम फाईन, ओके? बघ, आउ, बघितलं, मर्द को भी दर्द होता है। ते काही नाही, जे आता तिथे जाऊन बसा। लीला, काही गरज मी सांगते ना, तिथे जाऊन बसा। लीला, एजे, बसा ना तिकडे जाऊन। फाईन। लीला, हे बघा एजे, मी तुमचं काही ऐकणार नाही। मला विश्वादादाने सांगितलंय, डॉक्टरने तुम्हाला सांगितलंय ही क्रीम दिवसातनं 3 वेळा लावायची आणि ड्रेसिंग पण चेंज करायचं। ते मीच करणार आहे आता। दुखतंय का? म्हणती ते कायम सोबत हवी होतीस तू, झळते दिन रात मला सारे ऋतू, म्हणती ते कायम सोबत हवी होतीस तू, ते सूर तुझे हसण्याचे, स्पर्श पास इथे असण्याचे, सुख ओझरते दिसण्याचे, मी शोधू तरी किती, गोड आठवणी हे दुःख टळेना, बिन तुझी आता मन कुठे जुळेना, दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना, बिन तुझी आता मन कुठे जुळेना। हे तू का रडतेस? आता रडू नये तर काय करू? केवढं लागलंय तुम्हाला? एजे, तुम्हाला काही झालेलं मला सहन होणार नाही। माझं खूप म्हणजे खूप प्रेम आहे तुमच्यावर। निदान माझ्या प्रेमासाठी तरी स्वतःची काळजी घ्या। आय एम सॉरी लीला। एजे, सॉरी कशाला? लग्नात जे काही झालं त्याच्याबद्दल। मी असताना सगळा गोंधळ झाला। मला माहित नव्हतं की माझी आपली लोक माझा असा विश्वासघात करतील। आय एम सॉरी अबाउट दॅट। एजे, जे झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये। उलट तुम्ही होतात म्हणून यश आणि रेवतीचं लग्न पार पडलं। तुम्ही जर आज विक्रांतने मारलेली गोळी तुमच्यावर घेतली नसती तर मी नाही 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 लीला, आता जगण्याचे माझा अर्थ कळेना, बिन तुझी आता मन कुठे जुळे। एजे, तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात ना, ते मी शब्दात नाही सांगू शकत। बिन तुझी आता मन कुठे जुळेना,
आई खाली ये बाळा, लवकर, सगळे वाट बघतायत. हो आलो. एजे मी होते पुढे. I'm sorry किशोर, मी तुम्हाला सांगायला हवं होतं. ठीक आहे, जे झालं ते झालं. पण माझं ऐक आता, आपण इथे नको राहायला. या घरात आपलं कोणीच नाहीये दुर्गा. नाही किशोर, तुम्ही सुद्धा खूप हर्ट झाला आहात आणि रागाच्या भरात असं बोलताय. पण किशोर, आपण हे घर सोडून गेल्याने या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. किशोर, इथून जर कोणी जायची गरज आहे तर ती फक्त त्या लीलाने आणि तिच्या बहिणीने. अगं म्हणून काय तू बाबांनी दिलेली शिक्षा? हो, मी भोगणार आहे ती शिक्षा. एजेंनी दिलेली शिक्षा मी भोगणार आहे. पण तिथून परत आल्यानंतर माझा फक्त एकच उद्देश असेल, त्या लीलाची आणि तिच्या त्या बहिणीची इथून कायमची हकलपट्टी. ठीक आहे, तुझा हट्टच असेल की तुला ही शिक्षा पूर्ण करायची आहे तर कर. मी कायम तुझ्या बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज ना उद्या या एजंटचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तुला माझे शब्द आठवतील. I'm sorry. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.